राज ठाकरेची सभा म्हटल्यानंतर एक नुसता आपला जल्लोष, आरडा ओरडा, राज ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, यांनी हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचं भान जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही. असे अनेक कोणी नेते येतील, बोलतील, जातील, पण त्याचा जर सध्या जाणीव आपल्या मनामध्ये जर आली नाही, निर्माण झाली नाही, उपयोग काय याचा, करायचं काय? या पुणे शहरामध्ये ज्या वेळेला कॉलेजेसची ज्याला आंदोलनं झाली असता मध्यंतरी की ही सगळी कॉलेजेस या आमच्या वसंतदादा पाटलांनी एका चांगल्या उद्देशाने ही कॉलेजेस निर्माण करायला सांगितली की सरकारी कॉलेजेस जी आहेत ती पूर्ण पडत नाही. मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर सगळ्या लॉ आणि इतर सगळे विषय जे आहेत त्याच्यामध्ये हे पूर्ण पडत नाही, म्हणून खाजगी लोकांना कॉलेजेस करायला परवानगी दिली. काय करून बसले आता, काय झालंय? मी आताच त्या आपली माझी घरात शिवाजीनगरला सभा होती, लोकनगरला माझी सभा होती. तुम्हाला वाटलं की मी प्रत्येक वेळेला त्यांचे पेपर आणतो वगैरे वगैरे, पण हे का आणतो? कारण हे नुसतं जर समजा हवेत बोलायचं असेल ना, पूर्वी बातम्या यायच्या नाही का आपल्याकडे वर्तमानपत्रामध्ये कुठेतरी हवेत गोळीबार 3 जण ठार. आता तो काय हवेत होतं काय गोळीबार केलं तेव्हा? तर आजचा कुठचा मला हवेत गोळीबार करायचा नाही. मला जे बोलायचंय ते पुराव्यानिशी तुमच्या समोर बोलायचंय. त्या पुराव्यानिशी तुम्हाला ती गोष्ट समजू शकेल, कळू शकेल की काय आजूबाजूला तुमच्या होतंय. मी फक्त आमच्या माझ्याकडे सिम्बॉयसिस लॉ स्कूल पुणे यांची यादी आहे. BBA LLB द्वितीय वर्ष एकूण विद्यार्थी 116, महाराष्ट्रातील विद्यार्थी 25, परप्रांतातील विद्यार्थी 111. BBA LLB तृतीय वर्ष विद्यार्थ्यांची एकूण संख्या 131, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या 15, परप्रांतातील विद्यार्थ्यांची संख्या 116. BBA LLB चतुर्थ वर्ष एकूण विद्यार्थी 128, महाराष्ट्रातील 12, परप्रांतातील 116. 5वे वर्ष एकूण विद्यार्थी 128, त्यातले महाराष्ट्रातील 11 आणि परप्रांतातले 117. तुम्हाला वाटेल की मी यादी अशीच वाचून दाखवली की जी सगळी परप्रांतातली जेवढी मुलं आली आहेत ना ती त्यांची आय कार्ड, जे तुमच्या नाकावर टेकून इकडे पुण्यामध्ये येत आहेत, ऍडमिशन घेत आहेत, ऍडमिशन मिळत आहेत, यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूज होत आहेत, यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूज होत आहेत. याचा अर्थ यांना इथेच पुण्यामध्ये नोकऱ्या लागत आहेत, त्यांना पुण्यामध्ये नोकऱ्या लागत आहेत. याचा अर्थ हे घरं घेत आहेत, हे घरं घेत आहेत. याचा अर्थ यांचा मतदार यादीमध्ये यांची नावं येत आहेत, मतदार यादीमध्ये यांची नावं येत आहेत. याचा अर्थ हे उद्या मतदारसंघ तयार करतायत आणि मतदारसंघ एकदा पुढे राहायला लागले ना नंतर नाही तुम्हाला आवडता ते नंतर तुमच्या सगळं हाताबाहेर निघून जाणार, तेव्हा काहीही करू नका बाई. हा जो मी सतत तुम्हाला धोका जो सांगतो ना, हा धोका कशा पद्धतीने वाढतोय याचं आपल्याला जर आज जाणीव झाली नाही, तुम्हाला वाटेल की मी कशासाठी मी हे सगळं करतोय. हे नुसतं बाबा नुसतं निवडणुकांनी होणार नाहीये. मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये सांगतोय, मला कदाचित ही गोष्ट तुम्ही माझी टेलिव्हिजनवरनं पाहिली असेल, ऐकली असेल, कदाचित ज्याने ऐकली असेल तरी ऐकावी, ज्याने ऐकली असेल तरी परत ऐका. ते 2004 जनगणना आहे आपल्या राज्याची, अधिकृत सरकारकडनं आलेली. ही 2001 पर्यंतची यादी आहे, 2009 चालू असतात. आणि या 2001 ते 2009 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या प्रांतांमधून येणाऱ्या लोकल गाड्या यांची जी संख्या वाढली आहे ती त्याच्या अगोदर कधीही नव्हती, एवढी ह्या गेल्या 10 वर्षात वाढली आहे. त्याच्यामुळे 2011ला ज्या वेळेला ह्याचा आकडा येईल ह्याच्यापेक्षा कितीतरी पट असेल. आणि हा आलेला आकडा हा अधिकृत आहे. अनधिकृत आलेला याच वेळेचा आकडा हा कदाचित ह्याच्या 20 ते 25 पट असेल.
त्यातला फक्त 2001 पर्यंतचा आलेला मी तुम्हाला अधिकृत आकडा फक्त वाचून दाखवतोय आता. याच्यावरनं आपल्याला जर काही बोध घेता आला तर घ्या, नाहीतर ठरवा की हा राष्ट्राकडे काहीतरी वेगळ्यासारखं काहीतरी बोलतोय. 2001 पर्यंत महाराष्ट्रामध्ये परप्रांतातनं आलेल्या लोकांची संख्या, हा विषय फक्त मुंबई, पुणा, ठाणा या शहरांपुरता मर्यादित राहिलेला विषय नाही. हा सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे आणि हीच गोष्ट मी वारंवार ओरडून सांगतोय. आणि त्याच्यामुळे ह्या शहरांवरती येणारा जो सगळा ताण आहे, ट्रॅफिक सिस्टीम सगळी कोलमडून पडलेली आहे. आज लोकांना आज फुटपाथवरनं चालता येत नाही, रस्ता क्रॉस करता येत नाही, स्कूटर चालवता येत नाही. हे स्कूटरचं पण मला आता खरंच सांगतो, मला या आज पुणे शहराची पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम काही नाही. तुम्ही सर्वजण आज सगळे स्कूटरवरनं फिरत असता, तुम्हाला प्रत्येकाला स्कूटर का घ्यायची लागली, का वाटली? हे कल्चर झालं हे नंतर ठीक आहे. बाई इथे होतच, सायकल होत्या, स्कूटर होत्या, पुण्यामध्ये होत्या, पण हे जे प्रमाण वाढलं, मला आता कधी कधी संशय येतो या सगळ्या गोष्टींचा की या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले बजाज आणि फिरोगिया या लोकांनी कदाचित या महानगरपालिकांवरती सरकारवरती दडपण आणून या पुणे आणि इतर शहरांची पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुदृढ दिली नसेल. कारण नाहीतर यांच्या स्कूटर घेणार कोण? तुम्हीच घेणार. आज मुंबईमध्ये या, तुम्हाला BST बघा, तुम्ही लोकल्स बघा, हे पुण्यात का नाही होऊ शकत? हे पुण्यात का नाही होऊ शकत? चांगली सेवा तुम्हाला मिळत का नाही महानगरपालिकेतून? आणि हा जो सगळा सत्यानाश जो होत चाललाय ना या शहराचा, हा कशामुळे होतोय? हेच सगळे नगरसेवक विकले जातात, आमदार विकले जातात आणि आमचे राज्य विकले जातात, राज्यकर्ते विकले जातात. बस चालू आहे. आम्ही फक्त चिडतो, राग व्यक्त करतो, पुढे काही नाही होत. आणि हे जे सगळं प्रमाण वाढतंय, हे प्रमाण किती प्रमाणात वाढतंय ह्याचा मी तुम्हाला जिल्ह्याप्रमाणे फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो. तुम्हीच विचार करा. अहमदनगर जिल्हा 2001 पर्यंत आलेली माणसं, अहमदनगर जिल्हा 40,000, अकोला 21,000, अमरावती 81,000, औरंगाबाद 43,000, भंडारा 33,000, बुलढाणा 24,000, धुळे 43,000, गडचिरोली 32,000, गोंदिया 57,000, जळगाव 80,000, कोल्हापूर 2,49,000, लातूर 42,000. हे सगळे आले बरं का? हे आलेच याचा अर्थ ते बसले तिथे. त्याला कामं मिळाली आहेत. कामं कोणाची? तुमची कामं मिळाली. जी तुमच्या हक्काची तुम्हाला मिळायला पाहिजे होती ना, ती कामं तुम्हाला न मिळता तुम्ही शर्मेने मान घालून घरी आई वडिलांसमोर जायचं आणि आजही नोकरी मिळाली नाही म्हणून सांगायचं. आणि तीच तुमची कामं यांना परस्पर दिली जातात, पण तुम्हाला सांगितली जात नाही ना. महाराष्ट्रातल्या मराठी वर्तमानपत्राला येथे जाहिराती येत नाही. आज इतके खासगी उद्योग आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, पण तुम्हाला